आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं. आणि बघा माझी मंडळी, भाजी मंडळी, असं वाटायला माझं फील व्हायला लागले मला की मीच भाजी विकायला बसले का काय. शेंगा 40 रुपये पावशेर, दोडका 30 रुपये पावशेर, कढीपत्ता 10 रुपये, गावार घेवडा 30 रुपये पावशेर, फ्लावर 50 रुपये, कलिंगड 50 रुपये, वांगी 30 रुपये पावशेर, टमाटर 50 रुपये किलो, काकडे 30 रुपये किलो, 40 रुपये किलो. दोन वस्तू सांगितल्या ना तरी बाद झालं. सगळं काय सांगते बंद केलं नाही नावाय का बाईसला करणार आहे. असं फिरवायला लागले मला बघा. आणि वाटाणा आहे 50 रुपये किलो. तोंडले आणले पोराला, माझ्या पोराचं तोंड आलेलं. गरम पडलाय ना तुला, पप्पाने तुला खायसाठी आणलेली, तू खाल्लेच नाही. तोंडले काय माहित नाही, फर्स्ट टाइम आमच्या घरात आणले. तर काय मी इकडची कोकणी लोक आहे, याची भाजी बनवते तर कांदा वगैरे टाकून. आपल्याकडे तोंड आलं की गावाकडे, आमच्या गावाकडे तोंड आलं की खाते ती, पण आम्ही खात नाही ती. म्हणजे मी कधी भाजीच नाही बनवली. इकडची मस्त लागते, छान लागते पण भाजी याची. आपले गवारी बिवर बनवतो पण तशी छान लागते. तर मी बघा पण नाही, तू खा रे, तोंड आले ना माझं. मला पण गारा पडला आणि त्याला मी आता उन्हाळ्यात उष्णता बाहेर पडते. आणि वांगे किती मोठे आणले तर बघा, जसं काय किलो पण वांगेच आहे ते. पहिले पण होते घरातले आणि नंतर पण काल पण परत आणले. तर अरे शाने मला चहा देणार होता सांगून तू प्यायला. ये ना मला ज्ञान देतोय, नेत देत बसलाय. तुला माहिती का मी किती शाणी ती. मला लोक आहे, तुम्हाला ज्ञान नको देऊ. कसं आहे मंडळी, माझा पोरगा आहे ना, मला ना सतत शिकवत असतो. मलाच कळत नाही मी त्याला जन्म दिलाय का त्याने मला जन्म दिलाय. पावीच्या गावात. अरे युट्यूब चॅनल कोणामुळे? माझ्या पोरामुळं. हा, माझ्या पोरामुळं. जे म्हणतो ते करायचं. तू ऐकतो का माझं? तर माशांना बोलत होतो. माशाला बोलत होता, असंच करतोस. आजूबाजूला कुणी बसलेलं असलं का म्हणतो मी त्याला बोलत होतो आणि मला बोलून रिकामवतो. कलिंगडच घालीन डोक्यात, जास्त टाटू करू नकोस. चहा आणून दे मला प्यायला. आईची सेवा केली ना तर पुण्य लागत असतं. किती दिवस झाले पाऊस आहे? धुतले, धुतलेले का धुतले? फ्रीज मध्ये पाणी सुटायला का त्याला? काऊन टाकला जातो? धुवून खा ना. आणि चहा आणून दे मला प्यायला. हे बघा, समजत नाही का भाजीपाला आणला धुवायला. आता कोणी खाल्ले असते तर धुवून खायचं तवा. हे बघा, शेळा एवढ्या गावाकडं मरणाचा उताडा फेसाडा आलाय. गावाकडं लोक गुरांना चाड देत. आणि हे बघा इकडं ह्या शेंगा 40 रुपये पाव, 80 रुपयाचे अर्धा किलो, म्हणजे 160 रुपये किलो ना झाल्या. 160 रुपये किलो म्हणजे तरी पण आमचे पती परमेश्वर आणि तिथंच खातोच आम्ही शेवगे शेंग. कारण की याच्यात ना विटामिन काय असतं ते, म्हणजे प्रोटीनला चांगलं असतं याच्यामध्ये. शेवगे शेंग खाल्लेली चांगली असते, छान लागतं, म्हणजे आरोग्यासाठी चांगली असते. आणि वाटाणा फ्लावर तर खाऊ कंटाळा आला नको नको झालं तरी ते वाटाणा फ्लावर हेच आपल्याला. चिकन काय शिक? नॉट चिकन, ओनली व्हेज. खरं? कोथिंबीर महिन्यावर बाई किती गोड आणली होती, सगळी सुकून गेली, सगळे तुराच गेला. चला तर मंडळी, आता मी घेते चहा पिऊन. माझ्या पोराला होते कामाला, बसल्या बसल्या उशीर झाला, देवबत्तीचा टाइम झाला. अन्न चहा. माझं एकतर पाहायला लागलंय, नुसतं काम सांगते. माझ्या सुपुत्राने काय कुठं ना करून तुला माहिती का, आधीवर पडला गाडीवरून, तिकडून थोडस तिकडून तिकडून थोडस नीट झालं. दवाखान्यात जाऊन गोळ्या खाऊन औषधं खाऊन ते मटक ते आवाज येत असतो त्याच्यात. आणि तिथं इकडून तिकडून थोडासा नीट झाला तर महाशय फुटबॉल खेळायला गेले आणि मग असं हिसका बसला पडले जागेला. आता 15 दिवस झाले घरात बसून, क्लास नाही, शाळा नाही, आता पेपर आले त्याजवळ, कसं व्हायचं? हा, तुला तुझी स्वतःची काळजी नाहीये सूरज? काय करायचं मग मी? काय करायचं म्हणजे मी तुला म्हणत होते त्या दिवशी नको जाऊ. हाताने कुठं करून घेतला का नाही? आता त्याला सांगितलं ऑपरेशन करायला. एक ताण आहे का? एक पोरगा आताच नीट झालंय तवर याचं वाढून बसले. तुला म्हणते मी ढोन खा, ते तसाच वाचावाच खायला लागलाय.
हे जर टाकलं ना व्हिडिओमध्ये आई शपथ ती व्हिडिओ जागेवर येईल कर. मी तुला कुत्र्यागत मारीन. त्यात काय आलं तवा? अय्यो रामा, तू चहा आण मला, उठ. हा मी स्वतःची काळजी घेतो, मी जागेवर नाही उठणार. अगं बया, अन काय सांगावं तुला आता, थांब.